चिपळूणमधल्या ओमिज हॉटेलमध्ये कार घुसवली गेली आहे। क्षुल्लक बाचाबाचीवरून कार थेट हॉटेलमध्ये घुसवण्यात आली आहे। घटनेमध्ये काही ग्राहक अगदी थोडक्यात बचावलेत। या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। ओमिज हॉटेलमध्ये थेट कार घुसवण्यात आली। या प्रकारामध्ये काही ग्राहक अगदी थोडक्यात बचावलेले आहेत। अगदी क्षुल्लक कारणावरून जी बाचाबाची झाली त्यानंतर रागाच्या भरात हे कृत्य करण्यात आल्याचं कळतंय। स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, वाद नेमका कशावरून झाला आणि नेमकं काय घडलं? त्यांना किरकोळ कारण होतं, पाणी देण्यावरून हे झालं। हा सगळा वाद झाला असं कळतंय। ग्राहकांनी ज्यावेळेला पाणी मागितलं त्यावेळेला पाणी देण्याचा म्हणजे पाणी द्यायला उशीर झाला हॉटेलमधून आणि त्याचा राग आला। त्या रागातून तो जो ग्राहक आहे त्या ग्राहकाने ती गाडी थेट हॉटेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केले आणि यामध्ये जवळजवळ 4 ते 5 बाईक ज्या आहेत ते त्याने उडवल्या। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, कारण हॉटेलमध्ये जे ग्राहक होते ते देखील त्या बाजूलाच होते। ह्या संपूर्ण प्रकारानंतर तिथे जे उपस्थित असलेले ग्राहक आहेत त्या ग्राहकांनी त्या संबंधित जो कार चालक आहे त्या कार चालकाला बेदम मारहाण केलेली आहे। सध्या तरी या प्रकरणी कुठल्याही पद्धतीची पोलीस तक्रार झाल्याचं समोर येत नाहीये। मात्र हा जो प्रकार झाला हा संपूर्ण प्रकार अत्यंत धक्कादायक होता। समोर जर बाईक नसता तर ती कार कदाचित थेट हॉटेलमध्ये घुसली असती आणि मोठा अनर्थ झाला असता असं म्हटलं जाते। स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।